बेल्ले येथे विश्वसनीय सुवर्ण पेढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री अंबिका ज्वेलर्स या शोरूमचा उद्घाटन सोहळा जालिंदर बेल्लेकर, पांडुरंग बेल्लेकर व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी अंबिका ज्वेलर्सच्या वतीने लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी या नवीन शोरूमला शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांचे आभार पांडुरंग बेल्लेकर, किशोर बेल्लेकर व बेल्लेकर परिवाराच्या वतीने मानण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, शिवनेर एक्सप्रेस, बेल्ले। आज आपल्या जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक व्यापारी दृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या बेल्ले गावामध्ये नवरात्र उत्सवाच्या आज 5व्या माळेला अंबिका ज्वेलर्स या वास्तूच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या अंबिका ज्वेलर्सचे प्रोप्रायटर व आमचे सहकारी मित्र सन्माननीय किशोर शेठ बेल्लेकर व सर्व बेल्लेकर परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो। मित्रांनो, बेल्लेकर कुटुंब हे प्रॉपर पाहिलं तर कळस गावचं, परंतु जवळजवळ 3-4 पिढ्या या ठिकाणी बेल्ल्यामध्ये सोने चांदीचा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे व अतिशय व्यवस्थितरित्या या बेल्ले गावामध्ये करण्याचं काम या ठिकाणी काही वर्षापासून यांची पिढी करत आहे। व आमचे मित्र किशोर शेठ बेल्लेकर यांचं बोट्या या ठिकाणी पण दुकान आहे, आळेफाटा ठिकाणी पण दुकान आहे, बोरीला आहे आणि बेल्ल्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची 2 दुकाने या ठिकाणी चालू आहेत। विश्वास आणि सचोटी या तत्वावर हे बेल्लेकर कुटुंब गेले काही पिढ्यांपासून आपल्या बेल्ले परिसरातील सर्व ग्राहकांची इच्छा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे। असो, मी या व्यवसायाच्या निमित्ताने पप्पू शेठ बेल्लेकर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांना त्यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने व त्यांच्या व्यवसायाच्या भावी वाटचालीस आमच्या बांगर परिवाराच्या वतीने आपल्या बेल्ले गावामध्ये अंबिका ज्वेलर्स या व्यवसायाचा खऱ्या अर्थानं जोमाने नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू होत असताना आत्ताच माझ्या अगोदर मोहन शेठ असतील किंवा सावकार शेठ असतील यांनी या परिवाराच्या व्यवसायाबाबतीत सगळी गोष्टी सांगत असताना खऱ्या अर्थानं सचिन ज्वेलर्स या नावानं माझ्या अंदाजाने सावकार शेठ 35 ते 40 वर्षे या कुटुंबियाला झालं असेल। ज्यावेळेस हा परिवार कळसवरून बेल्ल्यामध्ये व्यवसायासाठी आला आणि व्यवसायात असताना खऱ्या अर्थाने या भावंडांनी म्हणजे त्यामध्ये सन्माननीय जालिंदर शेठ असेल, बाळासाहेब असतील, पांडू शेठ असतील, खऱ्या अर्थाने या तिघा भावांनी अतिशय जिगरीने व्यवसाय केला। कारण मारुती शेठ या मंडळीने पहिल्यांदा विश्वासात या ठिकाणी संपादन केला। कारण आपल्या गावात सोन्याचा व्यवसाय म्हणजे या मंडळीनं अतिशय चिकाटीने संपन्न करीत असताना या मंडळीने अतिशय बारकावे व्यवसायात शोधले आणि नंतरच्या काळातसुद्धा मुलांनासुद्धा या ठिकाणी व्यवसायात उतरवलं। त्यामध्ये त्यांचा जुन्या ठिकाणी व्यवसाय आजही त्या ठिकाणी चालू आहे। नंतरच्या काळात त्यांनी आळेफाटा या ठिकाणी आमचा मित्र गणेशला त्या ठिकाणी चालू केलं, नंतरला इथंच पप्पूला चालू करून दिलं। हा व्यवसाय करीत असताना व्यवसायात वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची व्यवसायात किंवा आपण जर पाहिलं तर व्यवसाय करीत असताना अनेक व्यवसाय ते बारकावे आपण शोधावे लागतात। तसे मंडळीने अनेक व्यवसाय गावामध्ये आपण जर पाहिलं तर आपण काही म्हणायचं सोनार गल्लीला चाललो, तसं ही अतिशय नामांकित अशी गल्ली। कारण यामध्ये सर्व व्यावसायिक सोन्या चांदीचे व्यापारी आपल्या या चाळीमध्ये, त्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांमध्ये आणि बेल्लेकर कुटुंबाचं तसं पाहिलं तर विशेष आभार मानलं पाहिजे। कारण बेल्ले गावाच्या जडणघडणीमध्ये या परिवारांना सुद्धा अतिशय कुठलाही जरी कार्यक्रम असला तर त्यामध्ये या परिवाराचा सिंहाचा वाटा असतो। कुठलंही काम असो, कुठली देणगी असो, कुठलीही पंगत असो, जर गेले तरी परिवार कधी नाही म्हणला नाही। दसऱ्याच्या आणि नवरात्राचा उत्सवात हा व्यवसाय सुरू करीत असताना अंबिका माता किंवा अंबिका ज्वेलर्स या नावाने खऱ्या अर्थाने या मंडळीने व्यवसाय चालू केला। शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं हा नवरात्रीच्या काळात आपण केलेल्या व्यवसायाला मी माझ्या परिवाराच्या वतीने